महाराष्ट्रामध्ये नुकत्याच महार वतन जमिनीच्या संदर्भामध्ये पुण्यात ज्या पद्धतीचं अनियमितता आणि शासकीय यंत्रणेचा राजकीय नेतृत्वांच्याकडून ज्या पद्धतीचा वापर केला जातो त्याच्यावर मोठी चर्चा सुरू झाली। कालांतराने त्याची नोंदणी असेल, हस्तांतर करण्याचा तो विषय असेल, स्टॅम्प ड्युटीचा विषय असेल, हे सर्व विषय चर्चेला झाले। अगदी प्रसार माध्यमांना सुद्धा अगदी त्याच्या विविध कंगोऱ्याने त्याच्या काही गोष्टी बाहेर आणण्यात आल्या। परंतु आपण जेव्हा या प्रकरणांच्याकडे पाहतो तेव्हा शेवटी त्याचं होतं काय, तर शासनाला अद्यापही त्या पद्धतीची स्टॅम्प ड्युटी भरलेली नाही। या पद्धतीचा जो काही करार होता तो रद्द झाला नाही, कारण की ज्या व्यक्तीकडून त्या तेजवानी नावाच्या एका महिलेबरोबर या संदर्भामध्ये काही कागदपत्र झाली होती त्या गायब आहेत। आपण राज्य असेल, केंद्र असेल, या सर्वच यंत्रणा एवढ्या तत्पर झालेल्या आपल्याला आधुनिक कालखंडामध्ये दिसतात, पण जेव्हा महार वतन जमिनीचा विषय आल्यानंतर त्या संबंधित व्यक्तींच्यावर गुन्हे तर सोडाच, परंतु ते फरार आहेत त्यांनाही पकडण्यात आलेलं नाही। आणि मग ह्या एकूणच सगळ्या परिस्थितीमध्ये आपण पाहत असताना महाराष्ट्रामध्ये ह्या नगरपंचायत नगर परिषदा निवडणुकीचा एकूणच सगळा धुराळा उडल्यानंतर या प्रकरणाच्याकडे थोडंसं दुर्लक्ष झाल्यासारखं दिसून येतं। या ठिकाणी महार वतन जमिनीच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रात अनेक अशा घटना घडल्या की ज्या ठिकाणी त्या अतिक्रमित किंवा बळकावण्यात आल्या, त्याच्यावर कारखाने झाले, त्याच्या वेगवेगळे उद्योग सुरू झाले आणि खऱ्या अर्थानं त्या ज्या हेतूनं ती वतनं ज्या समुदायाला दिली होती त्याला त्याचा काही लाभ काही ठिकाणी मिळताना आपल्याला दिसून येत नाही। माझं असं या ठिकाणी तमाम या संदर्भामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आव्हान आहे, ते या पद्धतीची माहिती जास्तीत जास्त समोर आणण्याचा प्रयत्न करावा, कारण की भविष्य काळामध्ये खऱ्या अर्थानं आर्थिक उन्नतीची जी संघर्ष आपल्याला उभा करायचा आहे, या ठिकाणी आर्थिक संदर्भामधल्या समानतेचं आंदोलन उभं करायचं आहे, त्याच्यामध्ये या जमीन आणि त्याच्या संदर्भामध्ये योग्य पद्धतीने तिचं योजना होण्यासाठी ही महत्वाची गोष्ट आहे। त्यामुळे जास्तीत जास्त तरावर महाराष्ट्रामध्ये या संदर्भातलं काही महार वतनाच्या संदर्भामधल्या जमिनीमध्ये काही अनियमितता झाली असेल तर त्या संदर्भामधला दस्तावेज लोकांच्या समोर आणावा आणि चळवळीचा हा एक महत्वाचा अजेंडा बनेल, या पद्धतीचा आपण प्रयत्न करावा। या महार वतन जमिनीच्या संदर्भामध्ये राजकारणामध्ये ज्या पद्धतीनं ज्या पवार कुटुंबियाचं नाव आलं, खऱ्या अर्थानं फुले शाहू आंबेडकरांच्या एका विचाराचा एक मोठा मुखवटा पांघरून अशा पद्धतीचा महाराष्ट्रामध्ये दुर्बल असणाऱ्या महार घटकाचा या अनुसूचित जातीतील समुदायाच्या जमिनीवर डल्ला मारण्याचा जो प्रयत्न झाला, खऱ्या अर्थानं लोकांनी आणि इथल्या प्रसार माध्यमांनी खऱ्या अर्थानं त्यांचा हा नकली फुले शाहू आंबेडकरांचा मुखवटा टाराटारा फाडून टाकलेला आहे। कारण की आपण पाहतो की या संदर्भामध्ये त्याच कुटुंबामधला दुसरा भाग की जो सध्या विरोधी पक्षामध्ये आहे त्यांनी त्याच्यावर आवाज उठवलेला नाही। खऱ्या अर्थानं हे कुटुंबामध्ये त्याचा फायदा जातो की काय अशी परिस्थिती आपल्याला दिसून येते, कारण की याच्यावर सुप्रियाताईंनी ज्या पद्धतीची प्रतिक्रिया केली किंवा या पद्धतीचा जी प्रतिक्रिया दिली ती खऱ्या अर्थानं लोकांना आवडलेली नाही। वेगवेगळ्या विषयावर उहापोह करत असताना महाराष्ट्रामध्ये तरुणांचं नेतृत्व करणाऱ्या या ठिकाणी रोहित पवारांनी काय बोललेलं आपण ऐकलं नाही आणि ज्या पवार कुटुंबाचा वारसा घेऊन राज्य करणाऱ्या मंडळींपैकी किंवा पवार साहेबांनी याच्यावर भाष्य केलेलं आपल्याला दिसून येत नाही, किंवा त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा त्याच्यावर मला असं वाटतंय की बोटचेपी भूमिका घेतलेली आहे। मला असं वाटतं जेव्हा अनुसूचित जातीतील समुदायाचा विषय येतो तेव्हा फुले शाहू आंबेडकरांचा वारसा सांगणाऱ्या राजकीय पक्षांनी नेमकेपणानं भूमिका घेणं आवश्यक आहे, कारण की या समुदायाला पुढे घेऊन जाणं असे अनेक प्रयत्न फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराच्या राजकारणाने महाराष्ट्रात केलेल्या आपण पाहिलेल्या आहेत। महाराष्ट्रामध्ये धर्मांतरित बौद्धांना या ठिकाणी आरक्षण देण्याचा विषय असेल, मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करण्याचा असेल, इथल्या आरक्षणाचा प्रश्न असेल किंवा इथल्या असणाऱ्या आर्थिक उन्नतीचे लाभ किंवा आरक्षण देण्याचा विषय असेल, एकूण राजकीय प्रक्रियेमध्ये खऱ्या अर्थानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला स्मरून फुले शाहू आंबेडकरी चळवळीला
पायीक होण्याचं काम अनेक राज्यकर्त्यांनी केलं, परंतु अलीकडच्या कालखंडामध्ये अॅट्रॉसिटीज असेल, या महारवतन जमिनीचा प्रश्न असेल, पदोन्नतीचा प्रश्न असेल, मला असं वाटतंय की सत्ताधारी सत्तेत असणाऱ्या किंवा प्रमुख राजकीय पक्षांनी या प्रश्नांच्याकडे अस्पृश्यतेच्या भावनेनंच पाहिलेलं आहे. ते विषय आपले नाहीत अशाच पद्धतीने पाहिलेलं आहे. आज अनेक महामंडळांच्या कर्जांच्या संदर्भामध्ये विषय येतो, अनेक लोक या संदर्भामध्ये पायपीट करत असतात, पाठपुरावा घेत असतात, परंतु अगदी 10-20 लाखाचं कर्ज सुद्धा त्यांना मिळत नाही. या ठिकाणच्या असणारी जी स्कॉलरशिप आपण पाहतो, जी आपल्याला उच्च शिक्षणासाठी टॉप क्लास स्कॉलरशिप दिली जाते, तेही विद्यार्थ्यांना मिळाली जात नाही. विविध साखर कारखाने यांना मोठ्या रकमेच्या हमी देऊन निधी शासनाकडून दिला जातो, परंतु अनुसूचित जातीच्या दुर्बल घटकातील लोकांच्या आर्थिक उन्नतीचे मार्ग या ठिकाणी आपल्याला मोकळे झालेले दिसून येत नाही. किंवा राजकीय परिप्रेक्षामध्ये ज्या पद्धतीने त्यांना आयसोलेट केलं जाते, त्याच पद्धतीने त्यांचे प्रश्न सोडवण्यामध्ये सुद्धा प्रामुख्याने आपल्याला पुढाकार घेतलेला मुख्य स्तरामधल्या राजकीय व्यवस्था आपल्याला दिसून येत नाही. त्यामुळे आंबेडकरी चळवळीतील सर्व गटतटांनी आपले राजकीय मतभेद विसरून आपल्या सामुदायिक समुदायाच्या उन्नतीच्या विषयासाठी एकत्र येऊन संघर्ष उभा करणं आवश्यक आहे. आणि अशा पद्धतीच्या नकली आणि मुखवटे असणाऱ्या लोकांच्या पक्षामध्ये किंवा ज्या यंत्रणा आपल्या समुदायाच्या हिताच्या विरोधात आहेत, त्याच्या संदर्भामध्ये त्यांच्या सोबत किंवा त्यांच्या पक्षामध्ये जाणं टाळलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आपल्याला रिपब्लिकन पक्ष किंवा जो विचार आहे त्याच्याशी पायीक राहूनच राजकीय प्रक्रिया आपल्याला मोठी करावी लागेल. हाच या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना नम्र आवाहन करतो. जय भीम, जय भारत.